बदलापूरच्या कात्रप परिसरात म्हणजेच जुना डीपी रोड जो आहे त्या परिसरामध्ये वटपौर्णिमेचा उत्साह मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी कात्रप असू द्या, जुना डीपी रोड, नवीन डीपी रोड या परिसरात राहणाऱ्या महिला ज्या आहेत त्या पूजेसाठी आलेल्या पाहायला मिळतात आणि 2005 पासून हा सण जो आहे तो साजरा केला जातोय। महत्वाचं म्हणजे या सणामध्ये आपण बघायला गेलो तर 2005 पासून घोरपडे कुटुंबियांच्या माध्यमातून याचं आयोजन केलं जात आहे आणि आजचा जो दिवस आहे वटपौर्णिमेचा त्या निमित्तानं नगरसेविका ऍडव्होकेट भाविता हर्षल घोरपडे यांच्या माध्यमातून एक पर्यावरणाचा संदेश दिला जातोय आणि येणाऱ्या महिलांना एक तुळशीचं रोप जे आहे त्याचं वाटप केलं जातं, एकमेकांना हळदी कुंकू दिलं जातं, एकमेकांना वाण दिला जातोय। खरं तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण जो आहे तो साजरा केला जातो। तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुखसमृद्धीसाठी आपलं कुटुंब निरोगी राहावं यासाठी खरं तर हा सण आणि ही पूजा प्रामुख्याने केली जाते आणि येणाऱ्या प्रत्येक महिलेला पर्यावरणाचा चांगला संदेश देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक हा सण साजरा होण्यासाठी ऍडव्होकेट भाविता घोरपडे यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर तुळशीचं रोप जे आहे ते वाटप केलं जात आहे। वटपौर्णिमा हा सण हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा असा सण मानला जातो आणि या दिवशी ज्या विवाहित महिला आहेत त्या वटवृक्षाची मनोभावे पूजा करत असतात। पूजा करत असताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्य असू द्यात, उत्तम आरोग्य असू द्यात, कुटुंब निरोगी राहावं यासाठी ते प्रामुख्याने पूजा करतात आणि या संदर्भात आजच्या या उपक्रमासंदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत नगरसेविका असणार आहेत भाविता घोरपडे। गेल्या 2005 पासून हा सण इथे तुम्ही साजरा करताय आणि यंदा तर एक पर्यावरणाला सोबत ठेवून एक छान असा संदेश देताय, तुळशीचं रोपाचं वाटप केलं जात आहे, काय अधिक? सर्वप्रथम मी माझ्या पूर्ण वॉर्डातल्या सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देईन। आज इकडे येणाऱ्या सर्व महिला तुम्ही बघतच असाल की सर्व उत्साहाने सजून धजून आज छान सण साजरा करण्यासाठी त्यांच्यामध्ये पण एक वेगळा उत्साह असतो आणि त्या सर्व आपल्या पाठीशी उभ्या असतात, इकडे येतात, आनंद लुटतात। आणि एक वेगळी यावर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम केला आहे की वाण आपण फळांचा देतो, ते ह्यावेळेस आपण फळांच्या वाणाबरोबर एक तुळशीचं रोपटही देतोय, जेणेकरून हवाही शुद्ध राहते आणि त्यांच्या घरातलं वातावरणही शुद्ध राहावं अशी आपली अपेक्षा आहे। आणि नक्कीच आज जवळजवळ 350च्या वरती रोपं आपली वाण म्हणून दिलेली आहेत, म्हणजे आणि अजूनही महिला येत आहेत आणि आवडीने इथे येऊन त्यांचा सण साजरा करतात आणि एक वेगळं वातावरण इकडे छान झालेलं आहे। एरवी काय जाता तो आपला नोकरी आणि स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त असतो, पण आज या निमित्ताने सर्व महिला येतात, छान मस्त एकमेकांना भेटतात, एक वेगळा उत्साह साजरा केला जातोय आणि मस्त मी वटपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छाही देईन। आणि असाच आपला नेहमीच दरवर्षी असलेला उपक्रम आहे, सण आहे, तर सगळ्या नेहमी इथे व्हिजिट देतात आणि ज्या निमित्ताने त्यांनी इथे म्हणजे त्यांनी त्यांचा हा जो वडाचा झाड आहे हा मला वाटते खूप जुना आहे आणि त्यांनी दरवर्षी आपण इथे यायचंय आणि पूजा करायची असं त्यांचं ठरलेलं आहे, त्याचं दरवर्षी इकडे येतात आणि असाच हा उत्सव नेहमी साजरा होत राहू दे हीच अपेक्षा करते। अर्थात सावित्रीनं सत्यवानाशी विवाह केला होता आणि हा विवाह करण्यापूर्वी खरं तर तिला ठाऊक होतं की आपल्या पतीचं आयुष्य जे आहे ते अगदी कमी आहे आणि त्यासाठी तिनं तप सुद्धा केला होता आणि त्यांनाच दीर्घायुष्य मिळावं यासाठी ते तप, ती पूजा आणि तो उपवास केला होता आणि त्या दिवसाला वटपौर्णिमेला खरं तर आता हिंदू संस्कृतीमध्ये आपण बघतोय तर वटपौर्णिमेचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्या दिवशी सावित्रीनं सुद्धा अशाच पद्धतीची पूजा जी आहे ती केली होती आणि पुढच्या 7 जन्मी मला हाच पती मिळावा, पतीचं दीर्घायुष्य वाढावं यासाठी तिनं प्रार्थना केली होती आणि ही प्रार्थना केल्यानंतर तिच्या पतीला दीर्घायुष्य सुद्धा लाभलं होतं। आणि यानंतर आपण बघत असाल तर आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर, संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले जातात। यातच भाजपच्या नगरसेविका ऍडव्होकेट भाविता घोरपडे यांच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम राबवला जातोय, तो म्हणजे तुळशीचं रोप महिलांना दिलं जातं। यामागचं कारण म्हणजे त्यांच्या घरातलं
पर्यावरणाचा संदेश देण्याच्या दृष्टिकोनाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने हा सण अगदी महत्वपूर्ण मानला जातो. तुम्ही बघत असाल अल्प उपहार सुद्धा महिलांना म्हणजे उपवास असल्यामुळे महिलांना त्याचं सुद्धा वाटप जे आहे ते केलं जातं. वृक्ष दिल्यासोबत तुम्ही ऐकत असाल तर सगळ्यांनी घरी तुळशीचं रोप लावा असं सुद्धा आवर्जून सांगितलं जाते. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये आपण बघत असाल तर चांगला उत्साह या सणाचा आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.